आपलं झालं होतं 8.1. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. झोपले का काय अर्धी मुलं? डोकं टेकून खाली झोपले. आम्ही आवाज येत नाही. खाली असं करून येते. काय झालं? आवाज आमची स्पीकर खराब आहे तर असं करून असं करून. माझा आवाज येतोय ना? अच्छा, आता आपण 8.2 बघणार आहोत. तर 8.2 मध्ये आपल्याला काय आहे? स्क्रीन दिसते सर्वांना. आपण त्रिकोणमिती शिकत होतो. हे आपलं झालं होतं ना? हो मॅडम, झालं होतं. काय चालू होतं आपलं? सिग्नेचर. हा, साइन कॉस टॅन ते चालू होतं ना आपलं. हो. बर, आता आपण काय बघितलं? आपण साइनची व्याख्या बघितली, कॉसची व्याख्या बघितली, टॅनची व्याख्या बघितली, हो की नाही? साइनची व्याख्या काय आहे सांगा बघू. साइनची व्याख्या मॅडम, साइन बरोबर कोणासमोरील बाजू छेद करणं. व्हेरी गुड. कोणासमोरील बाजूचे कर्ण. आता आपल्याला ना काही आपल्याला सूत्र आहेत, किंवा सूत्र म्हणण्यापेक्षा काही गोष्टी ज्या त्रिकोणमितीमध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत माहिती आहे का? बघा, कोणत्याही त्रिकोणामध्ये, आता काटकोन त्रिकोणात आपण ती गुणोत्तरं घेतो, साइन कॉस टॅन. आता समजा हा काटकोन त्रिकोण आहे, ABC हा एक काटकोन त्रिकोण आहे, ठीक आहे. आणि आपण काय, बी जो आहे तो 90 अंशाचा आहे, बरोबर आहे. कोन बी 90 अंशाचा. तुम्हाला माहित आहे का त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? हा, कर्ण AC येणार, बरोबर. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते माहिती आहे का? त्रिकोणामध्ये 3 कोन असतात. त्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तुम्हाला माहित आहे का? मॅडम, त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 3 जे हे कोन आहेत, कोन A, कोन B, कोन C, त्यांची बेरीज मिळून किती असते माहित आहे का? हा, त्यांची तिन्हींची बेरीज आहे ना, त्यांच्या तिघांची मापांची बेरीज आहे ना, ती 180 अंश असते. किती असते? 180 अंश असते तिघांची बेरीज मिळून. काय म्हणताय? AB येणार. नाही, आता आपण थोडी वेगळी गोष्ट शिकतोय. आपण काय शिकतोय की त्रिकोणामध्ये जे 3 कोन आहेत, त्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे कोन जे आहेत की नाही त्याची बेरीज, ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की जर या 3 कोनांमध्ये हा जर बी कोन 90 अंशाचा असेल, है ना, हा समजा 30 अंशाचा असेल ए, तर तुम्ही मला सांगू शकता का कोन सी किती मापाचा असू शकतो? बघा, कोन ए 30 अंशाचा आहे, 30 अंश माप आहे कोन ए च. कोन बी चं माप 90 अंश आहे. कोन सी चं माप किती असू शकतं? कोन सी चं माप, तिन्ही कोन जे आहेत की नाही, तिन्ही कोन
त्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश झाली पाहिजे. 180 अंश, 180 डिग्री, तिन्ही कोन. आता बघा हा कोन 90 अंश आहे, हा 30 अंश आहे. किती? मॅडम तिन्ही कोनांची बेरीज, बीचं 90 आहे ना, बीचं काटकोनाचं माप 90 अंश असतं, याचं 90 अंश आहे, याचं 30 अंश आहे. मग सीचं किती असेल? जर हा, व्हेरी गुड, बरोबर. कोणी उत्तर सांगितलं? 60. काय मॅडम? नाव सांगा त्यांचं. कोणी उत्तर सांगितलं 60 अंश? मी. नाव काय आहे? व्हेरी गुड, बरोबर आहे. हा, तर तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश असेल, एक 90 असेल, एक 30 असेल, तर हा सी जो आहे तो 60 अंशाचा असेल. आता काटकोन त्रिकोणामध्ये कसं असतं माहितीये का, वेगवेगळी मापं असू शकतात. आता ए जो आहे तो 30 अंशाच्या ऐवजी समजा एचं माप समजा 40 अंश आहे. बीचं तर 90च आहे, कारण हा काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे बी तर 90च असणार. हा 40 असेल तर सी किती मापाचा असेल? तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. ए 40 अंशाचा, बी आता हा बोला. सीचं माप किती असणार? मॅडम बरोबर, 50. ठीक आहे. मग इथे आपल्याला काय दिसतंय माहितीये का, हा एक कोन जर 90 अंशाचा असेल ना, तर मगाशी पण बघा, मगाशी इथे 30 जर असेल तर याचं 60 येत. म्हणजे काय की हा एक कोन 90 अंशाचा असेल तर उरलेले जे दोन कोन आहेत त्यांची बेरीज मिळून 90 असते. म्हणजे 90 90 180. एक कोन 90 अंशाचा आणि उरलेले जे दोन कोन आहेत त्यांचे मिळून 90 होतं. म्हणजे असे तिन्ही कोन मिळून 180. बरोबर आहे. आता बघा हा 40 आणि 50 आला. तर समजा तुम्हाला आणखी वेगळं उदाहरण दिलं. हा समजा PQR आहे, त्याच्यामध्ये Q 90 अंशाचा आहे. हा समजा 45 अंशाचा आहे, P कोन 45 अंशाचा आहे. P कोन 45 अंशाचा आहे. तर R किती अंशाचा असेल? काय मॅडम नवीन सांगा. आता हा जो त्रिकोण आहे PQR, त्याच्यामध्ये P 45 अंशाचा आहे, Q 90 अंशाचा आहे, तर R किती अंशाचा असेल? R चं माप किती अंश? तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. त्याच्यातला एक 90 आहे, एक 45 आहे, तर R किती मापाचा असणार? 45. व्हेरी गुड, 45. ठीक आहे. आता आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं माहितीये का, समजा कोणत्याही काटकोन त्रिकोण असेल, असा काटकोन त्रिकोण, याला काटकोन त्रिकोण म्हणतात, ज्याच्यामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो. हा कोन 90 अंशाचा. तर या काटकोन त्रिकोणामध्ये समजा हा L जो आहे तो समजा थिटा घेतला. थिटा म्हणजे कोणतंही माप. तर दुसऱ्या कोणाचं माप जर N चं काढायचंय तर काय करायचं माहितीये का, 90 मधून हा थिटा वजा करायचा. कारण मगाशी बघा, मगाशी 40 होतं तेव्हा याचं उत्तर 50 आलं. मग 50 कसं येतं? 90 मधून 40 वजा करू. म्हणजे हा कोण जर थिटा असेल ना, तर दुसरा कोण 90 वजा थिटा असतो. थिटा म्हणजे काय? तर थिटा म्हणजे कोणाचं माप. मग ते किती असेल? 30 असेल, 40 असेल, 45 असेल, 50 असेल. मग जो दुसरा कोण आहे त्याचं माप काढायचंय, तर 90 मधून त्या कोणाचं माप वजा करायचं. म्हणजे काय? आता समजा
काटकोन त्रिकोणातच सांगते हे, काटकोन त्रिकोणासाठीच आहे फक्त, साध्या दुसऱ्या वेगळ्या त्रिकोणांसाठी नाहीये हे. समजा हा थीटा आहे, ए थीटा म्हणजे समजा हा 30 आहे, तर याचं माप कसं काढणार माहितीये तुम्ही? 90 वजा 30 करून, म्हणजे 90 मधून या कोणाचं माप वजा केला की याचं माप मिळेल मला. 90 वजा 30 म्हणजे 60 अंश झालं है ना. या कोणाचं माप जर थीटा असेल तर या कोणाचं माप काय असणार? 90 वजा थीटा. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहितीये का? 60 आहे. मी थोडक्यात सांगते की तुम्हाला काय लक्षात. हा 60 आहे बरोबर. इकडे आता लक्षात घ्या, मी काय सांगणार आहे तुम्हाला ते लक्षात घ्या. हे फक्त असं लक्षात ठेवायचं, साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. हे लक्षात ठेवा, साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. आता याचा अर्थ काय? समजा मी तुम्हाला असं सांगितलं की साइन 30 आणि बरोबर कॉस किती बरं येईल? तर साइन 30 आणि कॉसची कोणती किंमत सारखी माहितीये का? कॉस 90 वजा 30 करायचा. हा जो कोण असतो ना, हा कोण 90 मधून वजा करायचा, जे उत्तर येईल ते इथे लिहायचं. हा जो 30 कोण आहे तो 90 मधून वजा केला तर किती उत्तर येणार? 90 मधून 30 वजा केले किती उत्तर येणार? इथे साइन 30 आणि कॉस 60 ची किंमत सारखी असते. साइनचं 30 अंशाचं साइन 30 आणि कॉस 60 ही दोन्ही गुणोत्तर सारखी असतात. आता मी तुम्हाला असं विचारलं की कॉस 40 बरोबर साइन किती येणार इथे? कॉस 40 आणि साइनची कोणती किंमत सारखी आहे? 90 नाही, इथे 90 मधून हा जो कोण आहे ना 40 तो वजा करायचा. 90 मधून 40 वजा केल्यावर जे उत्तर येतं ते इथे. इथला जो कोण असतो ना, हा तो 90 मधून वजा करायचा, ते उत्तर इथे लिहायचं. इथे किती येईल? पंचेचाळीस. याच्यात या बॉक्स मध्ये किती? 70 ग्राम. 70. याचं उत्तर किती? 70. बरोबर 70. ते 70 आणि तिसऱ्याचं 75. याच्यामध्ये नाही याच्यात तिसऱ्याचं किती? 75. हे 45 आहेत. 45. कॉस 45 बरोबर साइन कोणती? 45 मॅडम. 45 बरोबर. आणि हे शेवटचं शेवटच्याचं किती येणार उत्तर? पस्तीस वजा करा 90 मधून हा कोण वजा करायचा आहे, ते उत्तर येईल ते इथे लिहायचं. 90 मधून 35 वजा करायचे. पंचावन्न मॅडम. 55 मॅडम. 55. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि टॅन साठीचं पण तसंच फॉर्म्युला आहे. टॅन थीटा
आणि टॅन 90 वजा थिटा यांचा गुणाकार 1 येतो. म्हणजे काय, तर टॅन 30 असेल तर टॅन 30 आणि टॅन 90 वजा 30, 90 वजा 30 म्हणजे 60, म्हणजे टॅन 30 आणि टॅन 60 या दोघांचा गुणाकार केला तर 1 येतो. कळलं का? टॅन 30 आणि टॅन 60 यांचा गुणाकार केला की 1 उत्तर येतं. म्हणजे आपण इथे आणखी समजा तुम्हाला असं दिलं की टॅन 20 गुणिले टॅन किती कोणाचं गुणाकार 1 आहे, टॅन इथे किती किंमत आहे, टॅन 20 गुणिले टॅन किती म्हणजे 1. सेम तसंच इथे 20 आहे ना, तर इथे काय करायचं, 90 मधून 20 वजा करून, जसं इथे टॅन 30 आहे तसंच इथे किती येणार, हा 70. ठीक आहे, तर इथे मॅडम काही 70. गणित आहेत आपण बघू. बरोबर. आता इथे बघा, गाळलेला जागा भरा आहे, गाळलेला जागा भरा. साइन 20 बरोबर कॉस किती अंश, इथे किती उत्तर येईल, पुस्तकात आहे आपल्याला हे प्रश्न. साइन 20 70 बरोबर येणार कॉस किती, मॅडम 70. 70. दुसऱ्याचं टॅन 30 गुणिले टॅन किती बरोबर 1. साठ मॅडम. 60. इथे कॉस 40 बरोबर साइन मॅडम किती, 60. बरोबर. मॅडम दुसऱ्याचं 80 60, आहे. तिसऱ्या 80, 80 कसं, मॅडम एकदा सांग. दुसऱ्याचं किती 60 आलं ना, दुसऱ्याचं टॅन 30 हो आणि टॅन 60. 60, हो आणि 60. तिसऱ्याचं किती येणार, 50. मॅडम याची वजाबाकी 50 करायची बरोबर आहे. काय? 80. 80 कसे येणार, हा 40 अंशाचा कोन आहे ना, 90 50 मधून मॅडम. 40 हे वजा करायचे, हा 50. कळलं? हो हो मॅडम. मॅडम. आता आपल्याला काय आहे माहितीये का, आणखी एक सूत्र लक्षात ठेवायचं इथे, जे शेवटचं आहे आपल्याला महत्वाची जी सूत्र आहेत ती लिहून घ्या. आता मी जे सांगितले ते 2 आणि तिसरं 3 सांगितले. आता साइन लिहून घेऊ थिटा का? बरोबर, हा लिहून घेतलं. मॅडम 5 मिनिट. हे लिहून घ्या. आणखी एक इथे सूत्र आहे, टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा, हे एक सूत्र आहे. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. झालं, हे पण लिहून घ्या. हे आधीची आपण जी गणितं बघितली ती पण लिहून घ्या.
झालं लिहून? झालं मॅडम. झालं मॅम. हे पण लिहा. झालं हे. आता आपल्याला एक आपल्याला तक्ता शिकायचा. एक तक्ता शिकायचा आपल्याला, तो आपल्याला पाठ करायचा. या तक्त्यामध्ये काय आहे माहिती आहे का, आपल्याला वेगवेगळ्या कोनांची गुणोत्तर आहेत. साइन गुणोत्तर, कॉस गुणोत्तर आणि टॅन गुणोत्तर. इथे कोनांची माप आहे. इथे गुणोत्तर आहे आणि इकडे कोनांची मापे. पहिला आहे 0 अंशाचं माप आहे, नंतर 30 अंशाचं आहे, नंतर 45 अंशाचं आहे, नंतर 60 अंशाचं आहे आणि 90 अंशाचं. म्हणजे आपल्याला इथे वेगवेगळ्या कोनांची साइन, कॉस आणि टॅन गुणोत्तराच्या किमती म्हणजे काय ते सांगते. असा तक्ता काढा बघू सगळ्यांनी वहीवर. स्क्रीनवर जसा दिसतोय तसा तक्ता काढा. कॅमेरा ऑफ काय तुमचा? कॅमेरा ऑन ठेवा सगळ्यांनी. तुम्ही लिहिता की नाही आम्हाला कसं कळणार? कॅमेरा ऑन करा, म्यूट करा आणि कॅमेरा ऑन. अनम्यूट नका करा. प्रश्न विचारल्यावरच अनम्यूट करा. कॅमेरा ऑन ठेवा. हे झालं लिहून तक्ता? हो मॅडम झालं. आता इथे काय करायचं माहिती का आपल्याला, पहिला जो साइनचा आहे ना कॉलम, हा इथला कॉलम आहे ना, इथल्या तुम्ही ना ज्या किमती आहेत त्या पाठ, हे ना आपल्याला हा पूर्ण तक्ता पाठ पाहिजे, कारण या तक्त्यावरून आपल्याला गणित असणार आहेत. म्हणजे कसं, आता पहिला जो साइनचा कॉलम आहे तो आपला पाठ असला पाहिजे. तर त्या साइनच्या कॉलम मध्ये काय काय आहे, तर पहिला साइन 0 ची किंमत, साइन 0, साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. त्यानंतर साइन 30 ची जी किंमत आहे ती 1/2 आहे. ठीक आहे. त्यानंतर साइन 45 ची जी किंमत आहे ती 1/2 आहे. त्यानंतर साइन 60 ची जी किंमत आहे ती आहे 3/2. आणि साइन 90 ची किंमत आहे 1. 0, 1/2,
1/वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2 आणि 1 अशा किमती आपल्याला साईनच्या कॉलम मध्ये लिहायच्या आहेत. कळल्या काय किमती आहेत? साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/वर्गमुळात 2. आता हे फक्त आपल्याला पाठ करायचे आहेत किमती, कारण या आपल्याला नंतर गणित सोडवण्यासाठी लागणार आहेत किमती. आता कॉस साठी काय करायचं माहितीये का? कॉस साठी तुम्हाला पाठ करायची गरज नाही. कॉस साठी काय करायचं, ही इथून आहे ना उलट्या किमती लिहत जायचं. म्हणजे इथे साइन 90 1 आहे ना, ती इथं लिहायची, 1 इथं लिहायची, म्हणजे ही किंमत इथे येणार. त्यानंतर ही किंमत इथे येणार, वर्गमुळात 3/2. इथे वर्गमुळात 3/2 येणार, ही किंमत इथे. त्यानंतर इथे काय येईल सांगा बघू दे? 45. उलट यायचं, उलट म्हणजे इथे 1 पहिला, मग वर्गमुळात 3/2. मग इथे काय लिहू आता? कॉस 45 मॅडम कोसच्या पहिला उलट या, उलट. एक आहे का? हा 1 आहे ना, हा 1 शेवटी आहे ना, 90 डिग्री 1 इथे लास्टला आहे ना, तो इथं पहिला लिहा. नंतर वर्गमुळात उलट यायचं, वर्गमुळात 3/2. मग इथे काय लिहू आता या कॉलम मध्ये? ही झाली, ही किंमत झाली, ही झाली. आता कोणती लिहायची आपल्याला? ही लिहायची. ती बरोबर याच्या खालीच येणार, 1/वर्गमुळात 2. इथे कोण येईल? इथं 1/वर्गमुळात 2. इथे कोणती येईल? इथे ही येईल किंमत 1/2 आणि लास्टला जाईल 0. नाही कळलं का? म्हणजे जो पहिला कॉलम आहे ना वरचा साईनचा, तो फक्त उलटा लिहत जायचा. म्हणजे पहिला साईनच्या कॉलम मध्ये 0 1/2 1/वर्गमुळात 2 वर्गमुळात 3/2 आणि 1 आहे. तर कॉस मध्ये 1, त्यानंतर वर्गमुळात 3/2 1/वर्गमुळात 2 1/2 आणि 0 असे. नाही कळलं का मुलांनो? त्याच किमती आहेत ज्या पहिल्या साईनच्या कॉलम. कॅमेरा ऑन करा सर्वांनी, आधी कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑफ करू नका. वही आहे सगळेजण लिहितात वहीमध्ये? वही दाखवा. एकच वही आहे, बाकीच्यांची वही कुठे आहे? नाही, बॉईज, शहादा बॉईज जे जॉईन झालेले आहेत, ते शहादा बॉईज मध्ये तिघांनी पण आपली वही दाखवा. कॅमेरा ऑन करा आणि तिघांनी पण वही दाखवा. तिन्ही वया सोबत दाखवा, तिन्ही वया. शहादा शाळेमध्ये कॅमेरा ऑन करा प्लीज. सगळ्यांनी, मुलींनी पण, बॉईज पण आणि गर्ल्स पण.
आणि सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या वह्या मला दाखवायच्या. प्रत्येकाच्या हातात वही दिसली पाहिजे. बघू, दाखवा प्रत्येकाच्या हातातली वही. एकाच वहीत लिहिलेलं आहे का? बाकीच्यांच्या वह्या कुठे आहेत? गर्ल्स, शहादा गर्ल्स. बॉयज आणि गर्ल्स, कॅमेरा ऑन ठेवा. शहादा, बॉयज अँड गर्ल्स, कॅमेरा ऑन ठेवा. ठीक आहे. टॅनचा जो टेबल आहे हा खाली, तो टॅनचा टेबल जो आहे तो कसा तयार करायचा? टॅनच्या टेबल मध्ये काय करायचं माहितीये का? पहिलं ह्यांचा ना भागाकार करायचा, साइन थिटा छेद कॉस थिटा. कारण टॅन थिटा कॉस थिटाला ने भागलं ना की आपल्याला टॅन थिटा मिळतं. 0/1 करायचं. 0/1 केलं की 0 येतं. आता या दोघांचा भागाकार केला ना तर काय होतं माहितीये का? छेदामधला हा 2 आणि हा 2 निघून जात. बरं, आता काय माहितीये का? वरचा अंश घ्या. 1/वर्गमुळात 3. 2 जे आहेत ना छेदातले ते निघून जातात. आणि मग आता 1/वर्गमुळात 3 टॅन मध्ये लिहायचे खाली. त्यानंतर इथे पण वर्गमुळात 2 निघून जाणार. मग 1/1 1/1 येणार. 1/1 म्हणजे नुसता 1 लिहिला तरी चालतो, कारण छेदात एकच आहे. त्यानंतर इथे पण 2 निघून जाणार. इथे येणार वर्गमुळात 3/1. वर्गमुळात 3/1 म्हणजे फक्त वर्गमुळात 3. आणि इथे फक्त लास्टला तुम्ही अव्याख्येय असं लिहायचं. टॅनचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये शेवटी अव्याख्येय म्हणजे त्याची काहीच किंमत नाहीये. कळलं हे? तिसरा कॉलम मॅडम नाही कळलं. कळलं म्हणजे तुम्हाला फक्त हे पाठ करायचंय. या किमती तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. टॅन थिटा कसं काढायचं फक्त लक्षात ठेवा. टॅन थिटा जो कॉलम आहे तो साइन थिटा आणि कॉस थिटाचा भागाकार असतो. आपल्याला फक्त काय करायचंय? साइन थिटाच्या ज्या किमती आहेत त्याला कॉस थिटाच्या किमतीने भागायचं. म्हणजे हे 0 आणि 1 चा भागाकार. 0/1 केलं की 0 उत्तर येणार. या दोघांचा भागाकार केला तर काय येणार? हे 2 छेदातले निघून जातात. आणि मग वरती राहणार हा 1 आणि खाली राहणार वर्गमुळात 3. म्हणून याचं लिहिताना आपण 1/वर्गमुळात 3. वरच्या अंशातल्या संख्या घ्यायच्या फक्त. अंशातल्या. याचा अंश 1 आहे आणि याचा अंश वर्गमुळात 3 आहे. 1/वर्गमुळात 3. इथे पण अंश घ्यायचे कारण छेद कॅन्सल होतं. 1/1 1/1 येणार. इथे काय येणार? अंश वरच्या संख्या. इथे वर्गमुळात 3 आणि इथे 1 खाली. याच्यामधला 1 याच्यातला वर्गमुळात 3. वरचा वर्गमुळात 3 याचा वरचा 1. इथे वरचा 1 खालचा 1 असं. आणि इथे अव्याख्येय. कळलं का? इथे फक्त छेदामध्ये 1 जेव्हा असेल तरी तो नाही लिहिला तरी चालतो. छेदात 1 असतं. बघा, पहिला कॉलम तुम्हाला पाठ करायचा आहे. दुसरा कॉलम उलटा लिहायचा. साइन थिटाच्या कॉलमला उलटा करायचं. उलट म्हणजे मागून पुढे यायचं. आणि टॅन थिटाचा कॉलम बनवताना मी पुन्हा एकदा तुम्हाला पाहिजे तर रफ मध्येच सांगते. लक्षात ठेवायचं कसं बनवायचं टेबल आपल्याला. इथे साइन आहे, इथे कॉस आहे, इथे टॅन आहे. इथे 0, 30, 45, 60 आणि 90 असं माप आहे.
0° 30°, 45°, 60° आणि 90°. तर साईनच्या पहिला कॉलम काय काय सांगितलं तुम्हाला? साईनचा पहिला कॉलम इथे 0, इथे 1/2, इथे 1/2, इथे वर्गमुळात 3/2 आणि इथे 1. ह्या पहिल्या किमती पाठ पाहिजे आपल्याला. त्यानंतर कॉस साठी इथून मागून लिहायचं, असं मागून पुढे यायचं. म्हणजे इथे 1 शेवटी आहे ना, तर इथे आधी 1 येणार. हा 1 इथे पहिला आधी, मग इथे वर्गमुळात 3/2, मग इथे 1/2, मग 1/2, मग 0. असं म्हणजे मागून सुरुवात करायची. इथून 1 पासून असं इकडे लिहायचं. म्हणजे इकडे जशा किमती आहे तशा इकडे या बाजूला लिहायचं. पहिली किंमत काय लिहू इथे? कॉसच्या जागेवर कॉस 0ची किंमत काय लिहू इथे? कॉस 0 काय येणार? इथून मागून सुरुवात करायची. कॉस मध्ये इथे पहिला 1, त्याच्यानंतर 10, 9, 0 नाही, इथे 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 काय लिहू दुसरी किंमत? वर्ग 3. वर्गमुळात 3/2. त्याच्यानंतर काय लिहू इथे? 1/2. 1/2. वर्गमुळात 2. इथे बरोबर काही नाही. बरोबर सांगितलं. इथे काय लिहू? 1/2. आणि लास्टला काय लिहू इथे? 0. ठीक आहे. आता आपल्याला टॅनचा कॉलम बनवायचा आहे. टॅनचा कसा बनवायचा माहितीये का? यांचा आणि याचा भागाकार करायचा. साइन आणि कॉसचा यांचा भागाकार 0/1. पहिली जर किंमत पाहिजे तर 0ला 1 ने भागायचं. 0/1 केलं तर किती उत्तर येतं? कोणत्याही 0. संख्येने 0ला भागलं 0. बरोबर. इथे 0 येणार. या दोघांना भागलं तर वरच्या संख्या घ्या, फक्त वरचेच. किती घेऊ इथं? याचा 1/3. अंश आणि याचा अंश घ्यायचा. 1/√3. 1/√3. इथे काय येईल? 1/√3. काहीतरी नाही, इथे याचा अंश आणि याचा अंश घ्यायचा. फक्त वरच्या संख्या घ्यायच्या मुलांना. अंश घ्यायचा. छेद तर कॅन्सल होतो. एक छेद याचा 1 आणि याचा पण 1. वरच्या संख्या अंशातल्या 1/1. इथे किती लिहू? वर्गमुळात 3/. याचा अंश आणि याचा अंश. मग इथे किती खाली लिहू? वर्गमुळात 3/1. आणि इथे लास्टला फक्त अव्याख्येय असं लिहा. म्हणजे आपल्याला याची व्याख्या करता येत नाही. tan 90 ची किंमत जर तुम्हाला विचारली तर tan 90 ची किंमत ही अव्याख्येय आहे. आता याच्यावरून आपल्याला वेगवेगळ्या किमती मिळतात. आता मी तुम्हाला समजा विचारलं की cos 45 ची किंमत सांगा. cos 45 तर किती आहे cos 45 ची किंमत? या तक्त्यावरून cos 45 किती आहे? 1/2. नाही, 1/2 नाही ते मुलांना. cos 45 मध्ये
1/वर्गमुळात 2 आहे. 1/2 हे आहेत बघा, हे याला 1/2 म्हणायचं आणि याला 1/वर्गमुळात 2 म्हणायचं. 1/वर्गमुळात 2. कॉस 45 ची किंमत किती आहे? कॉस 45 1/वर्गमुळात 2. बरोबर. साइन 90 ची किंमत किती आहे? साइन 90. साइन 90 1. 1. कॉस 0 की 1? साइन 90. साइनचा कॉलम बघा आणि 90चा बघा. साइन 90 इथे येणार, ही एक किंमत. कॉस 30 ची किंमत किती आहे? कॉस 30 वर्गमूळ 3/2. बरोबर. वर्गमुळात 3/2. टॅन 45 ची किंमत किती आहे? टॅन 45 1/वर्गमुळात 3. 1/1. टॅन 45. टॅनचा कॉलम बघा. टॅनचा कॉलम आणि 45चा कॉलम. 1/1. कॉस 60 ची किंमत काय आहे? कॉस 60 1/2. 1/2. ठीक आहे. 1/2. आता मी तुम्हाला समजा असं सांगितलं, असं समजा मी तुम्हाला गणित दिलं, बरोबर. असं समजा मी तुम्हाला सांगितलं की साइन 90 अधिक कॉस 0 याची किंमत काढा. साइन 90° आणि कॉस 0° याची किंमत काढा. असं तुम्हाला प्रश्न विचारला, याची किंमत काढा. साइन 90° अधिक कॉस 0°. तर याच्या किमती आपण टाकायच्या आता. साइन 90 ची किंमत किती आली आहे बघा टेबल मध्ये. साइन 90 किती आहे? 1. आणि दुसरं काय आहे? कॉस 0. कॉस 0 ची पण बघून घ्यायची किंमत. साइन 90 ची इथे मी 1 लिहिते. साइन 90 च्या जागेवर 1 किंमत लिहिते. अधिक कॉस 0 ची किंमत किती आहे? कॉस 0 एकच आहे. मग इथे मी किमती टाकल्यानंतर साइन 90 ची किंमत 1 आली आणि कॉस 0 ची किंमत किती? कॉस 0 ची 1. 2 आलं. म्हणजे हे जे आहे साइन 90 अधिक कॉस 90 याचं उत्तर किंमत जी आहे ती 2 आहे. ठीक आहे. कळलं का? आता पुढचं जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर. बाय. सगळ्यांनी वह्या आणायच्या पुढच्या वेळेला. एकाच वेळेस सगळ्यांनी नाही लिहायचे.